ओम नमो भगवते वासुदेवाय। 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 सद्गुरुनाथ महाराज की जय। चिंतन श्री गुरुदेव परम पूज्य श्री सद्गुरु संत ज्ञानेश्वर महाराज की जय। ओम नारायणं पद्मभवं वशिष्ठं शक्तिं च तत्पुत्रपराशरं च व्यासं शुकं गौडपरं महन्तं गोविन्दयोगीन्द्रमुखाशि श्रीशङ्कराचार्यवचार्य पद्मपालं च हस्तामलकं च शिष्यम् तंजोटकं वाद्यकार्यण्याम् अस्मद्गुरुं सन्ततमानतोऽस्मि। श्रुतिस्मृतिपुराणानामालयं करुणालयं नमामि भगवत्पादं शङ्करं शङ्कराचार्यं केशवं सूत्रभाष्यकृतो वन्दे भगवन्तो नित्यं शुभं यदा भासं निराकारं निरञ्जनं नित्यबोधं चिदानन्दं ब्रह्मणमादिं ईश्वरमेवि व्यक्तदेहाय दक्षिणामूर्तये नमः। दक्षिणामूर्तये श्री सद्गुरुनाथ महाराज की जय। अवधूत चिंतन परम पूज्य श्री सद्गुरु संत ज्ञानेश्वर महाराज की जय। परम पूजनीय श्री सद्गुरु संत ज्ञानेश्वर महाराज साधकांचे मायबाप बालयोगी आणि भगवान श्रीचे अवतार असलेले ज्ञानदेव यांचा श्री अमृत अनुभव तथा अनुभवामृत नावाचा हा ग्रंथ आपण पाहत आहोत। अमृतानुभवाचं हे 7वं प्रकरण अध्याय खंड म्हणून चालू आहे। ज्ञानोबा नाना प्रकारच्या दृष्टांतांनी आपल्याला समजून सांगतायत की अज्ञान नावाचं काहीच नाहीये। तथापि काही जे अज्ञान बनणारे शास्त्रज्ञ आहेत ते म्हणतात की नाही अज्ञान आहे। मग ते जेव्हा अज्ञान आहे असं मानतात त्यावेळेला त्यांचे मत ते ज्ञानोबा लक्षात घेऊन त्याचे निराकरण करतायत। ते निराकरण करत असताना ते नाही ते मत खोडून काढताना ज्ञानोबा पुन्हा नाना प्रकारचे दृष्टांत देऊन आपल्याला समजून सांगतायत की अज्ञान नाहीच आहे। कालच्या 43व्या ओळीमध्ये ज्ञानोबांनी आपल्याला उदाहरण दिलं। कालची 43वी ओळी अशी होती
जेशी अंकुरेशी सरळ वेली दिसे वेल्हाळ ते बीज नव्हे केवळ बीज कार्य होय. सिद्धांतवादी जे अज्ञान मानणारे लोक ते असं सांगतात की जसं एक बीज असतं बी आणि ते बी लावलं असताना त्याला अंकुर येतो, सरळ येतो तो वर आणि मग त्या अंकुरापासून अनेक प्रकारच्या फांद्या फुटून ती वेल पसरते. आता हा जो वेलीचा फैलाव आहे, पसरण आहे, हे बीज नव्हे, ते बीजाचं कार्य आहे. हे खरं. तसं हे सिद्धांतवादी म्हणतात अज्ञान आहे आणि अज्ञानाचं कार्य पण आहे. अज्ञानाचं कार्य सांगत असताना आता ते पुढे आपल्याला प्रमाणांचा विषय सांगतात. ही जी प्रमाण आहे प्रत्यक्षातली प्रमाण नाही का, ते अज्ञानाची करणी ते काल सांगत होते 42 मध्ये. तेव्हा अनुमान प्रमाण, प्रत्यक्ष प्रमाण, शब्द प्रमाण, ऐतिह्य प्रमाण, कितनी प्रमाण, ही जी प्रमाण आहे ज्या प्रमाणांनी आपल्याला या जगाचे ज्ञान होतं. जगताच्या पदार्थांचं ज्ञान होण्यासाठी ही प्रमाण आपल्याला पूर्वाला येतात. तेव्हा ही प्रमाण काय आहे हे सिद्धांतवादी सांगतात ही अज्ञानाची कार्य आहे. जशी ती बी आणि ती वेल, ती जी वेल आहे ती त्या बीजाचं कार्य आहे. तसं ही जी प्रमाण आहे त्या प्रमाणामुळे आम्हाला त्या जगाचं ज्ञान होते, माहिती होते. ती प्रमाण अज्ञानातून आलेली आहे. सिद्धांत हे अज्ञानाचं कार्य आहे. तेव्हा ज्ञानोबा सांगतात अहो अज्ञानामधून जर ही प्रमाण निघालेली आहे तर प्रमाणांनी अज्ञान सिद्ध व्हायला पाहिजे ना. कारण काय आहे अज्ञान, कार्य काय आहे प्रमाण. मग या प्रमाणांनी त्या कारणाला सुद्धा सिद्ध करायला पाहिजे ना. परंतु कार्य आणि कारण यांच्यामध्ये भेद असतो. कारण वेगळं असतं, कारण वेगळं असतं. बी आणि वेल समान भेद होता. बी तर वृक्ष असतो आणि ती वेल तर मोठी फैललेली. तेव्हा कार्य जे असतं ते मोठं असतं, फैललेलं असतं. तसं हे सिद्धांतवादी सांगतात की अज्ञान लहान आहे, अज्ञानातून हे सगळं मिळालेलं आहे. सगळं असं त्यांचं म्हणणं आहे. आता ज्ञानोबा या अज्ञानी लोकांचं जे म्हणणं आहे ते कसं करून काढतात हे आता हे 44वी ओळी सांगतात. आता ते म्हणतात 44व्या ओळीमध्ये का शुभाशुभ रूपे स्वप्न दृष्टी आरोपे ते निधन हे जाऊ दे निधेचे की. पुन्हा त्यांचा त्या अज्ञानवादी लोकांचा सिद्धांतवादी लोकांचाच पक्ष पुन्हा सांगतायत या ओळीमध्ये 44. ते सिद्धांतवादी लोक असं म्हणतात की स्वप्नामध्ये आपल्याला जे काय चांगलं स्वप्न किंवा वाईट स्वप्न पडतं, स्वप्नामध्ये अनेक दृश्य दिसतात आपल्याला. चांगली दृश्य दिसतात, वाईटही दृश्य दिसतात. तेव्हा ते निद्रेचं कार्य आहे, निद्रेचं आपत्ती आहे, निद्रेचं काम आहे. झोप आहे म्हणून स्वप्न आहे ना, आणि स्वप्न आहे म्हणून त्याच्यामध्ये चांगलं आणि वाईट दिसतं आपल्याला. काही शुभ स्वप्न असतात, काही अशुभ असतात.
तेव्हा हे शुभ आणि अशुभ, चांगले आणि वाईट स्वप्न आम्हाला कशामुळे पडतात? ते झोपेमुळे. जागेपणी स्वप्न पडतात आपल्याला नाही. जागृती स्वप्न नाही. जागृती मनोरथ आहे, तो स्वप्न नाही. किंवा स्वप्न आता तो जो स्वप्न पाहणारा आहे तोही निद्रेत असतो, तो झोपलेलाच आहे ना, पाहतो तो. ज्याला स्वप्न पडतं तो स्वप्न अणू. ते जे स्वप्न पडतं ते स्वप्न आणि त्या स्वप्नात दिसणारे चांगले वाईट दृश्य आहे ना. पुन्हा ही त्रिपुटी आहे. तेव्हा हे सगळं त्या निद्रेचं काम आहे. निद्रा म्हणजे अंधार. झोपून विज्ञान का अज्ञानी होती, म्हणजे अज्ञानाचं कार्य आहे ना. स्वप्न पडणं आणि त्या स्वप्नामध्ये चांगलं आणि वाईट दिसणं हे त्या झोपेमुळे होतं. म्हणजे झोपेचं कार्य येते. झोप म्हणजे अज्ञान आहे, अज्ञानाचं कार्य आहे ते. असं हे अज्ञानवादी अज्ञान मानून लोकांना समजून आता त्यांच्या मताचं खंडन करतायत. ज्ञानोबा म्हणतात, अहो स्वप्न आणि स्वप्नामध्ये असलेलं हे जे तुम्ही दृष्टांत म्हणून दाखवत आहेत हे चुकीचं आहे. आता ज्ञानोबा दुसरा दृष्टांत देतात त्यांना. ज्ञानोबा म्हणतात, नाना चांदू एक असे 45व्या ओळी, 45व्या ओळीमध्ये ज्ञानोबा सांगतायत, नाना चांदू एक असे तो भूमी तुला दिसे, ते तिमिर कार्य देसे तिमिर न दे. ज्ञानोबा म्हणतात, आपल्याला आकाशामध्ये एक चंद्र दिसतो पण एकच असतो. पण आपण आपल्या अशा डोळ्याला जर असं हे केलं ना, असं दाबलं ना, ते दोन दिसतात. म्हणतात, एक चंद्र असताना तुम्हाला दोन का बरं दिसतात? त्याच्यामुळे तिमिर आलं. तिमिर म्हणजे असं तिरपट आपण डोळ्याला खोचलं की मग आपल्याला दोन चंद्र दिसतात. मग हे अज्ञानाचं कार्य आहे का? अरे तुझ्या डोळ्यामध्ये दोष आला आणि त्या दोषामुळे ते चंद्राचं जे दर्शन होते, जे येत होते, ते दोन दिसायला लागले. इथं पुढं आला ज्ञान. आता दोन चंद्र दिसणार एका अज्ञानाचं कार्य झालं. हे तर तुम्ही तुमच्या डोळ्याला जे ताण दिला किंवा जे दाबदूब केली त्याच्यामुळे चंद्राचं जे एक रूप होत ते दोन दिसायला लागले. किंवा तिमिर हे त्याचं काम. तिमिर म्हणजे असं तिरपेपणा डोळ्यामध्ये, दृष्टीला थोडासा दाबदूब करून जे दिसतं ते तिमिर म्हणतात त्याला. तेव्हा ते डोळ्याचं दाबदूब करणं हे त्याचं कारण आहे, अज्ञान नाही. दुसरा दृष्टांत देतात, हा सोपाधिक दृष्टांत आहे. उपाधी म्हणजे काय? डोळा दाबला, उपाधी झाली डोळ्याला, याला म्हणतात सोपाधिक दृष्टांत. काही दृष्टांत ज्ञानवाशी देतात त्याच्यामध्ये उपाधी आहे. काही दृष्टांत निरुपाधिक दृष्टांत असतात. उपाधीही दृष्टांत असतात. आता दुसरा दृष्टांत जो आहे तो निरुपाधिक आहे. म्हणतात 46व्या ओळीमध्ये देवाला म्हणतात,
तैसे त्याप्रमाणे हे सिद्धांतवाद्यांना घडून त्याप्रमाणे प्रमाता प्रमेय प्रमाण जे त्रय ते अज्ञानाचे कार्य अज्ञान नव्हे असे तुम्ही म्हणता की प्रमाण प्रमेय आणि प्रमाता हे अज्ञानाचं कार्य आहे, अज्ञान नाहीये असं तुम्ही म्हणता. आता प्रमाण प्रमेय आणि प्रमाता तरी समजून घ्या. वास्तविक हा विषय झालेला आहे. प्रमाण म्हणजे आता प्रत्यक्ष प्रमाण आहे, अनुमान प्रमाण आहे, शुद्ध प्रमाण आहे. त्याच्या प्रमाणाने ज्ञान होत आपल्याला. तर प्रमाता याच्यामध्ये प्रमाता म्हणजे ज्याला ज्ञान होतं त्याला प्रमाता म्हणतात. प्रमेय म्हणजे त्याचं ज्ञान होतं ते प्रमेय असत आणि मध्ये प्रमाण असत. मध्ये प्रमाण असत, ज्ञान असत. ज्ञाता, ज्ञेय आणि ज्ञान त्रिपुटी ज्ञानाची. ज्ञानाची त्रिपुटी प्रमाण प्रमेय प्रमाता. याच्यामध्ये प्रमाता म्हणजे तो जाणणारा, प्रमेय म्हणजे ज्याला जाणतो ते, आणि त्याच्यामधून ते जे दिसतं ज्ञान ते प्रमाण. अशी त्रिपुटी आहे प्रमाणाची. आणि ही त्रिपुटी अज्ञानाचं कार्य आहे असं तुम्ही सांगता. अज्ञानाचं जर कार्य असेल तर अज्ञान असलं पाहिजे, आणि अज्ञान जर असेल तर मग त्याचं कार्य असतं ना. अहो बीजच नाही तर बेल कशी काय म्हणताय? म्हणून अज्ञान आहे म्हणून अज्ञानाचं कार्य आहे असं तुम्ही त्यांच्या गोष्टी पुन्हा ऐकून पुन्हा त्यांच्याबद्दल बोलतात. 47व्या मध्ये त्यांचीच ती गोष्ट समजायला हवी. म्हणून प्रत्यक्षादी अज्ञान कार्यविषयी लेखे ते असे विषयी आणू नाही. आता ही जी 46वी ओळी आहे पुन्हा आपल्याला त्या लोकांचं प्रमाण प्रमाण याच्याबद्दलच अगदी अधिक खुलासा करून सांगताय. ही जी प्रत्यक्षादी प्रमाण आहे, प्रत्यक्ष प्रमाण, अनुमान प्रमाण, शुद्ध प्रमाण, ही अज्ञानाची कार्य आहे असं तुम्ही म्हणताय. आणि कार्याची सिद्धता, कार्याची सिद्धी तो कार्य आहे कशावर म्हणतात? प्रमाणावरून. तेव्हा हे कार्यावरून सिद्ध होते याविषयी संशय नाही असे पूर्वपक्षी म्हणतात. मोदी सिद्धांतवादी ते अज्ञानाचं कार्य आहे असं तुम्ही म्हणतात. तेव्हा ज्ञानवाद म्हणतात की प्रत्यक्ष आदी 6 प्रमाण अज्ञानाचे कार्यविशेष आहेत. या कार्यविशेषावरून अज्ञान सिद्ध होऊ शकतं असं तुम्ही म्हणता खरं. परंतु बाबांनो, अज्ञान जे तुम्ही म्हणतात ते जड आहे. त्याला चेतना आहे का अज्ञानाला? अज्ञान जड आहे. मग त्या जड अज्ञानाने आणि हे त्याचं कार्य आपल्याला अज्ञान सिद्ध करायचं आहे. तर अज्ञान सिद्ध करण्यासाठी कोणाचा आश्रय घेण्याचा? या प्रमाणाचा. कारण हे प्रमाण सुद्धा त्या अज्ञानाची जर कार्य असतील तर त्या अज्ञानातूनच जे जडत्व आहे ते याच्यामध्ये आलेलं असलं पाहिजे. तेव्हा आता ज्ञानेश्वर महाराज फार सुंदर उत्तर देतात. आणि कार्य आणि कारण यांच्यामध्ये अभेद असतो, भेद असतो. आता पण हे तर दोघं सारखेच झालेलं.
कारण ते जग आहे हे जग आहे, त्याच्यामध्ये जे आहे ते प्रमाण शून्यामध्ये जर आलं तर मग दोन्ही सारखी उन्नती होणार. परंतु तत्व असं आहे की कार्य वेगळं असतं आणि कार्य वेगळं असतं, त्यांच्यामध्ये भेद असतो असं ज्ञानोबा आपल्याला सांगतायत. मग आता ज्ञानोबा त्यांच्या प्रश्नाला उत्तर देत आहेत. अज्ञान कार्यपणे हे जे ते अज्ञान होणे तरी घेताही करणे तयाचीची, ही जी 48व्या मुली आहे, या 48व्या मुलीमध्ये ज्ञानोबा आता त्यांच्या म्हणण्याचं खंडन करत आहेत. ज्ञानोबा अज्ञान कार्यपणे हे जे, आता अज्ञानाची सिद्धी, अज्ञान आपल्याला सिद्ध करायचं आहे, ते कशावरून सिद्ध करा तुम्ही? त्यांच्या कार्यावरून. अज्ञान आहे हे कशावरून सिद्ध करा? अज्ञानाचं जे कार्य असेल त्याच्यावरून तुम्ही सिद्ध करा ना. जसं वेल आहे आणि बीज आहे, बीज आहे हे कशावरून सिद्ध करता तुम्ही? वेलीवरून. तेव्हा कार्य हे कारणातून निर्माण, अज्ञान हे कारण आहे आणि हे जे प्रमाण वगैरे आहेत, इंद्रिय जन्य अशी जी प्रमाण आहे ती प्रमाण त्या अज्ञानाचं कार्य आहे. झालं. आता बोलतात या कार्याचं कारण अज्ञान जर असं म्हणता येतं तर त्या अज्ञानाचं कार्य मला त्या कार्यावरून कारण सांगता येईल का? अज्ञानाने दाखवा मला. ठीक आहे, तुम्ही म्हणतात हे अज्ञान आहे आणि अज्ञानाचं हे कार्य आहे, पण जसं बीज आम्हाला दाखवता येतं, बीज होत, आता ती वेली झालेली आहे, पण या वेलीला आता जी पुढे फळं येतील त्याच्यामध्ये त्या फळामध्ये बी राहणार आहे, म्हणून बी आम्हाला दाखवता येईल कार्यामध्ये कारण. तसं ही जी प्रमाण वगैरे जे आहे त्यांच्यामध्ये अज्ञान आहे, कारण आहे, हे तुम्ही कसं सिद्ध करा? तर तुम्हाला सिद्ध तर करावं लागेल. अज्ञान आहे असं तुम्ही म्हणताय ना, तेव्हा तुम्हाला सिद्ध करावं लागेल की अज्ञान आहे. म्हणतात अज्ञान नाहीच आहे, असा हा सिद्धांतवादी आणि ज्ञानोबा यांच्यामधला वाद आहे. तेव्हा अहो ही तुमची प्रमाण जी आहे ही प्रमाण तुम्ही अज्ञानाचे कार्य समजताना वास्तविक ही ज्ञान देणारी आहे. माहिती देताना तुम्हाला माहिती करून देतात, जे तुम्हाला प्रत्यक्ष अनुभवाला आणून देतात त्याला अज्ञानाचं कार्य कसं म्हणतात तुम्ही? त्याच्यामध्ये ज्ञान आहे. आणि ही जी प्रमाण आहे त्या प्रमाणामध्ये आता ज्ञानोबा प्रमाता जो आहे, प्रमाता म्हणजे जो त्याचा जाणणार आहे, तो जाणणारा कोण असतो? त्याला ओळखा. प्रमाता म्हणजे अंतःकरण विशिष्ट चैतन्य असते. आपल्याला अंतःकरण दोन बुद्धी, त्याच्यामध्ये जे आत्म्याचं चैतन्य आहे ना, त्यामुळे तो मनाचा आणि बुद्धीचा भाग कार्य करतो. आत्म्याचं चैतन्य मनामध्ये बुद्धीमध्ये नसेल तर ती बुद्धी आणि मन काम करू शकते. मग अंतःकरणामध्ये असलेलं हे जे मन बुद्धीचं कार्य आहे ते ज्ञानाचं कार्य आहे. ज्ञान आहे त्याला आत्म्याचं सहाय्य आहे त्याला, आणि आत्मा जिथं जिथं असतो तिथं तिथं ते ज्ञान देणार आहे. तात्पर्य असं की मग तुम्हाला हे सिद्ध नाही करता येणार की हे अज्ञानाचं कार्य आहे आणि अज्ञान आहे. अज्ञानाची सिद्धी कशी कराल तुम्ही?
प्रमाता जो आहे तो प्रमाताच वेळी चेतन आहे, ती जी मन बुद्धी आहे ज्यामुळे आम्हाला कळतं ते तर ज्ञान युक्त आहे, चेतन युक्त आहे ना. ते बुद्धी म्हणा मन म्हणा हे जाणणार ते ज्ञान स्वरूप आहे. म्हणून मी कसं काय त्याला ठरवलं की प्रमाताही अज्ञानाचं कार्य झालं, प्रमाण हे अज्ञानाचं कार्य आहे, प्रमेय हे अज्ञानाचं कार्य आहे. अरे हे तर आम्ही प्रत्यक्ष पाहतो की आमच्या अंतःकरणामध्ये जी बुद्धी आहे, मन आहे, ती मन आणि बुद्धी आत्म्याच्या चेतनेवर आपल्याच्या शक्तीने कार्य करतात ना. म्हणजे सगळी इंद्रिय जी काम करतात ती आत्मा आहे म्हणून काम करतात ना. म्हणजे आपल्याची चेतनांच्या देहामध्ये त्याला तुम्ही अज्ञानाचं कार्य कसं म्हणता. अशा प्रकारचा हा वाद थोडासा अनुभवामध्ये आलेला आहे. सर्वांनी त्यांचं खंडन केलेलं आहे त्यावर. उदाहरण काय दिलं, अरे तुम्ही समजा आता झोपलेले आहात आणि झोपेमध्ये तुम्हाला स्वप्न पडलं आणि स्वप्नामध्ये तुम्ही हत्ती पाहिला, काही नाना प्रकारचे प्राणी दिसतात. आता तुम्ही स्वप्नातला जो हत्ती पाहिला तुम्ही या डोळ्याने पाहिला का रे? सांगा बरं, तो डोळा कोणता होता? तुम्ही स्वप्न पाहता ना, आणि स्वप्नामध्ये खूप नाना प्रकारचे दृश्य दिसतात आपल्याला. मग स्वप्न पाहत असताना तुम्ही तर झोपलेले असतात, डोळे तर बंद असतात तुमचे. हे कशाला की नाही तर डोळे उघडून झोपतात नाही, आणि डोळे बंद करून झोपतो. मग डोळे बंद असून तुम्ही स्वप्नामध्ये हत्ती पाहता, घोडे पाहता, काय जे असेल जे पाहता ते कोणत्या डोळ्याने पाहता ते सांगा. म्हणजे तुमचा स्वप्नाचा डोळा वेगळाच आहे. आपल्याला जी स्वप्न पाहतो आपण त्या स्वप्नामध्ये हे डोळे काम करत नाही. हे डोळे जागृतीमध्ये काम करतात, जागृत झाल्यावर काम करतात. झोपेमध्ये ते बंद करून ठेवतो आम्ही. मग हे मशीन बंद करून ठेवल्यानंतर मग ज्या मशीनने तुम्ही ते पाहतात ते कोणतं मशीन दाखवावं? सुंदर प्रश्न आहे. मग ते सिद्ध करायला तुम्ही आहे त्यावेळेला हे सगळं त्या स्वप्नामध्ये स्वप्नामधला हत्ती, स्वप्नातले डोळे, स्वप्नाचा तो मन पाहणारा हे सगळे स्वप्नाचंच कार्य आहे. स्वप्नातच ते एकूण झालेलं सगळं. तेव्हा स्वप्नाचे डोळे वेगळे नसतात बाबा. बरं, तेव्हा ज्यांना म्हणतात तेव्हा ग्रहण करणारी ही जी आपली इंद्रिय आहे त्यावेळेला ती जरी बंद असली तरी त्यावेळेला ते आत्मचैतन्य असत. ते कुठे गेलं? त्यावेळेला आमच्या डोळ्यांना दृष्टी देणारा आत्मा आहे. बघा आता तुम्हाला मान्यच करावं लागेल की डोळे झाकून आम्ही डोळे बंद करून स्वप्न पाहतो अंधारामध्ये. पुन्हा आणखी उडून घेतला असेल डोक्यावर अंधारच अंधार. किती अंधार असतो. एक तर तुम्ही अंधारामध्ये दिवा बंद करून घेतला, खोलीत अंधार, दिवा बंद झाला अंधार, पुन्हा डोळे बंद केले अंधार, पुन्हा तोंडावर झाकून घेतलं, पांघरून घेतलं, पुन्हा अंधार. आता एवढ्या गडद अंधारामध्ये तुम्ही तो हाती किंवा ते जे दृश्य पाहताय तिथे कोणता सूर्य आला? कोणता सूर्याच्या उजेडाने कोणत्या डोळ्याने तुम्ही ते दृश्य पाहता ते सांगा. तेव्हा तुम्हाला मान्यच करावं लागेल की त्यावेळेला तो आत्मराज, तो चेतना आत्मा तुम्हाला ते सगळं दाखवतो.
नाही तर झोपेमध्ये का आपण जिवंत असतो, जिवंतच असतो, परंतु जागे राहण्यासारखं वाटतं. त्या आत्मराजामुळे, त्या चेतनेमुळे आमची ती स्थिती स्वप्नाची निर्माण होते. तेव्हा त्यानं म्हणतात, डोळ्याने हत्ती पाहिला, ते डोळे स्वप्नातले डोळे कुठे गेले? अरे हत्ती तुम्ही सांगता, हत्ती पाहिला, हत्तीचं तुम्ही वर्णन करू शकता, परंतु ज्या डोळ्यांनी हत्ती पाहिला ते डोळ्यांचं वर्णन करा ना. नाही बाबा, नाही माहिती कोणत्या डोळ्यांनी पाहिला, नाही का? म्हणून ते स्वप्न, त्या स्वप्नातला हत्ती, तो स्वप्नातला तुम्ही पाहणारा, ते सगळं कल्पित आहे, भासमान आहे. म्हणून स्वप्न भासमान आहे, स्वप्नातला हत्ती भासमान आहे. तेव्हा आणि मग तो जो डोळा आहे, तो डोळाही हा डोळा नाही, तोही दुसरा डोळा कुठला तरी येतो, कल्पित डोळा आहे तो. आणि त्या डोळ्याला जे चेतन आत्म्याचं साह्य मिळतं, आणि त्या चेतनेने आम्ही ते सगळं स्वप्नामधलं दृश्य आम्ही होतो. हुबेहूब जागृतीमध्ये सुद्धा हे जे पाहतोय ना आम्ही, हे स्वप्नच आहे. त्यामुळे सांगतात, अरे खरं नाहीये, हा तुझा संसार, हा प्रपंच, घरातली भांडी कुंडी, हे सगळं, हे जे 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 तुम्ही पाहतात, हे सगळं जगत, हेही एक स्वप्न आहे. आता हे याला तुम्ही स्वप्न का म्हणत नाही? कारण तुम्ही ते जागे असताना पाहता नाही, जागृतीमध्ये पाहता तुम्ही, म्हणून त्याला स्वप्न म्हणत नाही. परंतु स्वप्नासारखंच आहे, कारण तिथं सुद्धा तो आत्म्याला तुम्हाला दाखवतो, म्हणून तुम्हाला दिसतं, म्हणून तो कोण दाखवतो? अरे जागे झाल्यानंतर सुद्धा तो आत्मा तुमच्यामध्ये आहे, आणि त्याच्या चेतनेनं हे सगळं जे पाहताना आम्ही होताना तुम्ही, त्याच्यामुळे ते जिवंत आहोत. आम्ही जिवंत आहोत, जागे राहतो. जाग ही एक अवस्था आहे निद्रेसारखी, झोप, स्वप्न आणि जाग, निद्रा, ह्या अवस्था आहेत आमच्या, बदलतात. त्या अवस्था बदलली म्हणून काय झालं? आत्मा तर तोच आहे ना, जो स्वप्नात आम्हाला दाखवत होता, तोच आत्मा आता जागृतीमध्ये दाखवतो. मग तोच आत्मा जर हे जगाचं दृश्य दाखवतो आहे, तर हे स्वप्नच आहे ना. मग एवढंच आहे की ते झोपेतलं स्वप्न आहे, जागृतीची आहे, अवस्था बदलली फक्त बस. अरे हे जर कळलं महाराज, तर माणूस आपल्या ह्या सगळ्या ज्या आसक्ती, कामना, वासना ज्या आहेत, त्या कमी व्हायला लागतात. हे सगळं स्वप्नवत आहे, आणि खरंच स्वप्न होते. काही दिवस पाहतो आपण, आणि नंतर डोळे मिटले की गेला, चालला तो, घेऊन जातो का? बरोबर, ते घरातल्या घरातच राहून जातं सगळे. हो, कोणी बरोबर येत नाही. तात्पर्य असं की मुख्य ज्याला तुम्ही जाणलं पाहिजे ते तुम्ही जाणत नाही, म्हणून जेव्हा आपल्याला सांगताय की तो ज्ञानवान आत्मा आहे आणि त्याच्याजवळ अज्ञान नाहीये. हे जे स्वप्न आम्ही प्रमाण अज्ञानाचं कार्य समजा एक चांगलं उदाहरण असं आहे. एका घरामध्ये चोरांना चोरी करायची होती. त्यांना माहिती झालं की या घरामध्ये बरेच पैसे अडके, दागदागिन्याची बाई दररोज घालून येते ना. त्या बाया काय करतात, आपल्या घरातलं सगळं द्रव्य श्रीमंती दाखवतात लोकांना. कानात, नकात, गळ्यात आणि हातात सोनं घालून जातात. चोरांना चालू करून जातं की बाई कुठे राहते, काय राहते. मग यांच्या घरामध्ये इतके दागिने, जर एका बाईची एवढी असतील आणि 2-3 बाय असल्या तर मग किती असतील, पैसे किती वेळ येत असतील यांच्या घरामध्ये. म्हणून त्या चोरांनी युक्ती केली
आता या घरातले हे जे दागदागिने पैसे आहेत ना ते आपल्याला चोरायचे म्हणून त्यांनी म्हणे युक्ती केली. काय केली? ते बाकीचे पोलीस झाले चोर आणि त्यातला एक पोलीस फौजदार झाला आणि फौजदारचा पोशाख घातला. आता अलीकडे पोशाख पण काय सगळे चित्रपटामध्ये दाखवतात नाही ते काय खरे पोलीस असतात का ते? तर अलीकडे पोशाख आता आहे ते मिळायला लागले. तुम्हाला ज्याचा पोशाख पाहिजे असेल त्याचा होतो, राजाचा पाहिजे तर राजाचा होतो, राणीचा पाहिजे तर राणीचा पोशाख होतो. सगळं होतं आता आहे. त्याप्रमाणे एका चोराने फौजदाराचा पोशाख केला आणि बाकीच्या चोरांनी पोलिसांचा. आता तो फौजदाराला आधी टकटक केलं दरवाजाला. दुपारची वेळ होती, घरातली माणसं आपल्या कामाला गेलेली, बाया तो टकटक केलं. दार उघडल्याने कोण आलं का? फौजदार आहे. म्हणजे तुमच्या घराची झटकी घ्यायची आम्हाला. कशाबद्दल? नाही तुमच्या घरामध्ये काहीतरी लपून ठेवलेलं आहे तुम्ही. आता ते लपून ठेवावंच लागतं. धन म्हटलं की ते लपूनच ठेवावं लागतं ना. तुम्ही लपून ठेवायला आम्हाला त्याचे ते घराची झटकी घ्यायची. अरे बाप, आता ते बाया काय करणार बिचाऱ्या? फौजदार आला आणि पोलीस आहे तुला त्याच्या पास. मग ते त्याने सांगितलं त्या फौजदाराने हुशारमध्ये बघा काय गुराव कपाट कपाट होऊन गेलं विचाराने महाराजांचं की नाही तर त्या बायांनी कपाट उघडून दिलं. ते दागिने दाखवले. हे का चोरीचे काय आमचे बघा ना आमचे दागिने नाही. काला ते बाहेर सगळे दागिने बाहेर काढले. बांधा गाठोडा बांधला. पोलिसांना म्हणाले उचला हे सगळं का? अहो आमचं आहे ना ते असे रोज तुमचा पण मला ते तपासायला पाहिजे ना खरं तुमचं एका कोणाचं आणलंय तुम्ही. झालं सगळा माल घेऊन पण गेले. पुढे कळलं की कोणी फौजदार नाही त्या गावामध्ये. तसे पोलीस नाहीत कोणी. कोण आले? हे चोरटे आले, चोर आले. त्या चोरांनी नाटक केलं. तेव्हा ज्ञानोबा म्हणतात की आता या कथेमध्ये आधी काय कळायला पाहिजे आपल्याला? त्या बाळांना आधी काय कळायला पाहिजे होतं? त्या बाळांना आधी असं कळायला पाहिजे होतं की हा जो फौजदार आहे हा खरा फौजदार आहे का? हे जे पोलीस दिसत आहे ते खरोखरचे पोलीस आहेत का? हे कळायला पाहिजे ना आधी. आता सगळं गेल्यानंतर आता काय उपयोग? खोटे आता कळत त्यांना की अरे ते लबाड होते बरं का. तसा फौजदार गावात नाही, तसे पोलीस नाही तिथे त्या गावामध्ये. मग आता कळलं तुम्हाला. आता कळून उपयोग काय? त्यांनी तर सगळं तुमच्या घरातलं वाटोळं केलंय. तस ज्याच्याने तुम्हाला प्रमेयाचं ज्ञान होत त्या प्रमाताला आधी ओळखा. ज्या वस्तूचं ज्ञान तुम्हाला होतं ना कशामध्ये झालं वस्तूचं ज्ञान? याला ओळखा नाही. ज्ञानोबा सांगतात त्याला आधी ओळखा म्हणजे तुम्हाला कळेल. आधी तुम्ही काय करता? वस्तूचं ज्ञान पाहता. वस्तूच्या ज्ञानापेक्षा ज्यामुळे ती वस्तू कळली आम्हाला तो ज्ञानी प्रमाता तो महत्वाचा आहे. म्हणून ज्ञानोबा सांगतात की अरे ज्याला मुख्य ओळखायला पाहिजे त्याला तुम्ही ओळखत नाही आणि या दुसऱ्या गोष्टी तुम्ही ओळखून जवळ ठेवतात. तेव्हा ज्ञानोबा पुन्हा आणखी दृष्टांत देतात. 49 येते. ज्ञानोबा तो स्वप्नाचा दृष्टांत पुन्हा देतात.
स्वप्नी दिसे ते स्वप्न. स्वप्नात आपल्याला जे दिसलं ते स्वप्न. मा देखता कायान तैसे कार्यची अज्ञान केवळ जरी. म्हणतात स्वप्नात जे दिसतं ते सगळं जर स्वप्नच आहे. तो स्वप्नामध्ये पाहणाराही तो स्वप्नाचाच एक अंग, एक भाग होतो. आपण त्यावेळेला जेव्हा स्वप्न पाहत असतो तेव्हा त्यावेळेला प्रमाता, प्रमेय आणि म्हणजे स्वप्न पाहणारा तो झोपलेला आहे. तो जे स्वप्न पाहून राहिलेलं आहे ते प्रमाण आहे आणि त्या स्वप्नामध्ये जे पाहतो ते प्रमेय आहे. प्रमेय, प्रमाण आणि प्रमाता तीन. स्वप्नामध्ये तो माणूस सुद्धा स्वप्नाचंच एक अंग होऊन जातो. आपण स्वप्नामध्ये आपण आपले राहणे विशिष्ट गोष्ट झाली. हो मला स्वप्न पडलं, मला स्वप्न तुला पडलं म्हणजे तू सुद्धा स्वप्नाचंच एक अंग होऊन गेला होता ना तेव्हा. तुझा वेगळा होता का तेव्हा? तेव्हा त्या ठिकाणी स्वप्न पाहणाराही स्वप्नाचंच एक अंग होऊन जातो. प्रमाण, प्रमेयता आणि प्रमाण तीन जे त्या ठिकाणी जे जमले स्वप्नामध्ये ते सगळे स्वप्नाचेच होते. तेव्हा ज्ञानवंता स्वप्नी दिसे ते स्वप्न. स्वप्नामध्ये जे सगळं दिसतं ते स्वप्नच असतं. स्वप्न पाहणारा देखील स्वप्नाहून भिन्न असतो का? नाही. त्याप्रमाणे कार्य आणि कारण, कार्य आणि कारण, कारणातून कार्य निर्माण होत आहे की नाही. यांच्यामध्ये अभेद असतो. अभेद असतो हा सिद्धांत जरी धरल्यास प्रमाण, प्रमेय, प्रमेयता ही त्रिपुटी केवळ अज्ञानाचं कार्य आहे असं तुम्ही म्हणतात. तर अज्ञानाची सिद्धी कशी होणार नाही? कारण तिथं सगळे एकच असतात ना. तो जो पाहणारा एक, पाहतो जे दृश्य तो एकच आणि ते जे त्याला ज्ञान झालं त्याला जे ज्ञान झालं तेही एक. म्हणजे स्वप्नामध्ये ते तिन्ही एकरूप असतात. तिथं भेद नाहीये. मग तिथं भेद नाहीये आणि तुम्ही म्हणतात अज्ञान वेगळं असतं आणि अज्ञानचं कार्य वेगळं असतं. मग इथं तर भेद झाला. म्हणजे तुमचं जे हे सिद्धांतवाद्यांनो, अज्ञान मानणाऱ्यांनो, तुमच्या म्हणण्यामध्ये अज्ञान हे कारण आहे आणि अज्ञान हे कारण आहे आणि त्याचं जे कार्य असेल त्याच्यामध्ये भेद आहे. परंतु हे स्वप्न जे दाखवतं त्या स्वप्नामध्ये प्रमाण, प्रमाता आणि प्रमेय यांच्यामध्ये भेद नाहीये. ते सगळे एक आहेत. म्हणजे अज्ञानाचं कार्य कसं असू शकेल? तेव्हा तुमचं अज्ञान म्हणून ज्याला तुम्ही म्हणतात ते खोटं आहे असं ज्ञानवंता या दृष्टांतावरून तुम्हाला समजलेले. कारण अंतःकरणामध्ये आमच्या जो आत्मा आहे त्या अंतःकरणामध्ये मन, बुद्धी, चित्त जे चार इंद्रिय बसवलेले देवाने त्यांना आत्म्यामुळे चेतन येते, जिवंत येते आणि ते चेतन असल्यामुळे त्यांना परमा म्हणजे शक्ती प्राप्त झाल्यामुळे ते कार्य करतात. तेव्हा आत्म्याच्या ऐवजी आमचं अंतःकरण काम करते. त्या ठिकाणी आत्म्याची शक्तीच्या द्वारे ते काम करतात. तेव्हा खरं जे तत्व आहे ते सोडून दिलं आणि भलत्याच गोष्टीच्या मागे लागला असं ज्ञानोबा म्हणून राहिले. आता ज्ञानोबा आपल्याला सार गोष्ट अज्ञानाची सिद्धी होत नाही. अज्ञान तुम्हाला सिद्धच करता येत नाही. अज्ञान आहे सिद्ध करून दाखवा. अज्ञान सिद्ध करता येत नाही.
अज्ञानाचं कार्य सांगता, अज्ञान आहे कारण आहे आणि त्याचं कार्य आहे असं म्हणता तुम्ही. मग ते अज्ञान आधी तुम्ही दाखवायला कोणतं आहे आणि त्याच्यापासून हे कार्य झालं त्याचं, मग आम्ही मानू. तेव्हा ज्ञानोबा त्यांना स्पष्ट विचारतात की ते अज्ञान दाखवायला कशापासून हे याचं कार्य निर्माण होतं. पण अज्ञान सिद्ध करता येत नाही. अज्ञान का सिद्ध करता येत नाही? कारण ती कल्पित आहे. अनिर्वचनीय येते. जसा हा अंदाज सिद्ध करता येत नाही, तर दिसतो तरी निघाला, मग ते अज्ञान दिसतही नाही ना. नुसतं मानतो आम्ही अज्ञान आहे, नुसतं मानण्याला काय अर्थ आहे? अज्ञान नावाची काहीतरी वस्तू, काहीतरी पाहिजे ना. म्हणून अज्ञान हे कल्पित आहे, मिथ्या आहे, भासमान आहे. म्हणजे भासमान असतं, मिथ्या असतं. जसं मृगजळ आहे, भासमान आहे ते, तसं अज्ञानही तुमचं भासमान आहे, ते नाही म्हणून असं ज्ञानोबा आपल्याला सांगता. तेव्हा अज्ञानाची सिद्धी करता येत नाही यांना, अज्ञान सिद्ध करता येत नाही यांना. म्हणून ज्ञानोबा आता पुढचा दृष्टांत देतात. दृष्टांत असा आहे, तरी चाखीला गुळ गुळे, माखीला कादळ कादळ, का घेपे देपे शुळे हालयासू. ज्ञानोबा म्हणतात, अहो असं तरी होईल का? काय? साखीला गुळ गुळे, गुळाने गुळाची चव घेतली, गुळाने गुळाची चव घेतली, कशी शक्य? साखीला गुळ गुळे, माखीने काजळ काजळे, काजळाने काजळाला लेप दिला. आणखी काय म्हणाले तिथे? आधी हे काजळ आहे, दुसरे काजळ आहे, त्या काजळाला ह्या काजळाने लेप दिला. काळे होण्याशिवाय दुसरं काय आहे? किंवा तिसरं दृष्टांत देतात ज्ञानोबा, का घेपे देपे शुळे हालयासू. पूर्वी सुळावर चढत असत. अपराधी कोणी असला सापडला दोषी, तर त्या सुळावर बसवायचे. सूळ म्हणजे असा खांबाचं बारीक टोक असं त्याला, आणि त्याच्यावर बसवायचं. त्याला दोन्ही तगडावड्याच्या खाली, त्याच्या पोटामधून तो घुसतो आणि फाडून जातो, मरायचा. अशी पूर्वी सूळ देण्याची शिक्षा होती. म्हणतात त्या सुळाला सूळ द्या बरं. तो जो सूळ आहे ना, त्याला सुळावर चढवा बरं. सुळाला कधी सूळ देत आहे? सुळाला सुळावर चढवता येत नाही. काजळाने काजळाला माखलं तरी काही उपयोग नाही. गुळाने गुळाची चव कशी घेणार? हे सगळं जसं व्यर्थ आहे, तसं ज्ञानोबा म्हणतात, अज्ञान हे मुळातच नाहीये. मुळात अज्ञान रूप असल्यामुळे त्याच्या अज्ञानाच्या तुम्ही जे कार्य सांगता त्या कार्यावरून अज्ञान सिद्ध तुम्हाला करताच येणार. त्याप्रमाणे तैसे, त्याप्रमाणे आता ही 51वी ओळ येते. 51व्या ओळीमध्ये ज्ञानोबा पुन्हा आपल्याला सांगताय, तैसे कारण अभिन्नपणे कार्यही अज्ञान होय, ते अज्ञानशी मा काय कोणे घेपे देते. ह्या 51व्या ओळीमध्ये ज्ञानोबा आपल्याला असं सांगताय, तैसे कारण अभिन्नपणे कार्यही अज्ञान होणे, ते अज्ञानची मा काय कोणे घेपे देते. अरे तुम्ही असं म्हणता, कार्यही अज्ञान, कारण अज्ञानाचं कार्य, कारण अज्ञान,
कारण अज्ञान, कार्य अज्ञानाचं. कार्य आणि कारण हे जर एकरूप असतील तर कार्य देखील अज्ञान स्वरूपच आहे. कारण आणि कार्य जर एकरूप असले, त्यांच्यामध्ये भेद नसेल, वास्तविक त्याच्यामध्ये भेद असावा. कारण आणि कार्य यांच्यामध्ये भेद असला पाहिजे. परंतु तुमच्या दृष्टीने तुम्ही जे अज्ञानाचं कार्य समजणार, ते अज्ञान आणि त्या अज्ञानाचं जे कार्य आहे त्यांच्यामध्ये भेद नाहीये. मग भेद नसताना अभेदामध्ये जे कारण आणि कार्य असतं, त्यामध्ये कारणामध्ये अज्ञान आहे, कार्यामध्ये अज्ञान आहे. दोन्ही ठिकाणी अज्ञान आलं. मग हे अज्ञान आणि तेही अज्ञान, कार्य अज्ञान, कारण अज्ञान, सर्वच अज्ञान झालं तर मग तो व्यवहार कोणी कसा करावा, कसं सिद्ध कराल तुम्ही? कारणाला कसं ओळखाल तुम्ही? त्याने कारणही अज्ञान आहे, कार्यही अज्ञान आहे. कसं ओळखाल तुम्ही? कोणतं आता दोन्ही पदार्थ आपल्याकडे सारखे ठेवले तर कोणते कोणापासून झाले कसं ओळखणार? कार्यही अज्ञान आहे, कारणही अज्ञान आहे, त्याचं दोन्ही सारखे आहे. मग आम्हाला ओळखताच येणार नाही की कोण कोणापासून निर्माण होत. तात्पर्य असं की अज्ञान हे जर कारण असेल आणि त्याचं जे काही कार्य असेल तर त्याच्यामध्ये भेद असला पाहिजे. कारण आणि कार्यामध्ये भेद असतो. साधी गोष्ट घ्या ना, आपल्याला दूध घेतलं आणि त्या दुधाचं दही केलं. आता हे जे दही झालं ते त्या दुधामुळे झालंय ना, दुधाचं दही झालेलं आहे, म्हणजे दुधाचं कार्य दही. आता दोन्ही सारखे आहे का? मग तसे असणार. दुधाची चव वेगळी, याची चव वेगळी, दह्याची चव वेगळी. भेद आहे की नाही? म्हणजे कारण आणि कार्य यांच्यामध्ये भेद असतो की नाही? आता किंवा तो बीजाचा आणि वेलीचा दृष्टांत आहे ना, त्याच्यामध्ये भेद आहे ना. आणि आता तुम्ही तसं म्हणता की हे अज्ञान आहे, या अज्ञानाचं हे कार्य आहे अज्ञान. दोघं ठिकाणी अज्ञान आलं. मग अज्ञानाची सिद्धी कशी करणार तुम्ही? अज्ञान कसं दाखवणार तुम्ही आम्हाला? त्यांच्यामध्ये भेद असला तर दाखवता येतं, अभेद असला तर मग दाखवता येणार. अज्ञान सिद्ध करता येत नाही असं ज्ञानोबांचं ठाम मत आहे. माझी वेळ झाली रे. किती वेळ झाले? आपला 51 वेळ झाला. उद्याला 52 घेऊन येते. फार सुंदर आहे, विषय चाललेला आहे. ऐकत राहावं वाटतं ज्ञानोबांचं हे प्रवचन. हे थोडस काय, इतर जी प्रवचन असतात ना त्याच्यामध्ये पुष्कळला सगळं व्यवहारिक स्थितीवर आपण इथे प्रवचन चाललेलं असतं. साधन ज्ञानोबांचं जे प्रवचन आहे ते आत्मस्थितीमधून ते आपले अनुभव सांगणारे, आणि आपण आहोत आपल्या देवबुद्धीमध्ये. त्यामुळे आपलं त्यांचं जाणणं जे आहे, आपल्याला त्यांचं म्हणणं ते थोडस कष्टदायक वाटत, कठीण वाटत. पण काही का असं ऐकून तर घ्या. जेव्हा केव्हा आत्मस्थिती प्राप्त होईल तेव्हा तुम्हाला उपयोगाला येईल नाही. आज नसेल आम्हाला आत्मस्थिती, पण आत्मस्थिती तर आत्म्यात आहे की नाही? मग आत्मा आहे ना, मग तो आत्मा केव्हा तरी प्रगट होईल ना. मग जेव्हा आत्मस्थिती प्राप्त होईल त्यावेळेला आपल्याला हे ज्ञानोबांचं जे म्हणणे आहे ना ते थोडंसं चक्कन कळेल. म्हणून ऐकून तर ठेवा असं ज्ञानोबा म्हणतात. तेव्हा अशा प्रकारचा हा विषय चाललेला आहे. हा अतिशय दुर्बोध विषय. हे इतकं सोपं मनोरंजन नाही याच्यामध्ये.
मनोरंजन म्हणजे मनाला सुख वाटेल असं काही बोलणं करणं, त्याला मनोरंजन म्हणतात. जसे हे लोक आता पत्ते खेळतात, काय सोरट्या खेळतात, काय खेळ खेळतात, हे मनोरंजन आहे. हे मनोरंजन नाही, हे मनोबोध आहे, मनाला बोध. म्हणून मनोबोध हा थोडासा कष्टदायकच असणार ना. म्हणून हा मनोबोध सगळ्यांनी सहन करा. सहन करून हे ऐकावं आणि ऐकल्याने आपल्या बुद्धीमध्ये थोडा पुष्कळ फरक पडेल. तेव्हा उद्या बाबूंना बिरुणी घेऊन आजच्या सत्संगाची संपलेली सत्संगाला विश्राम देऊया. हरि ओम तत्सत.